इथं कुठं दिसत आता? काही समजा नाही त्याचं. बॅकचा कॅमेरा चालू आहे. राहणे का अच्छा ठीक आहे, सुरू झालं. बघायला तिथं. नमस्कार मित्रांनो, जय भीम जय बिरसा. माझं नाव डॉक्टर दीपक डोनेकर. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी हिंगोली येथे कार्यरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब यांच्या आदेशानुसार मी आज इथे उपस्थित झालो आहे. आपल्याला माहीतच आहे, कोरोनामुळे पूर्ण देशामध्ये हाहाकार माजलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाची मानसिक स्थिती कुठे ना कुठे धक्का पोहोचत आहे. त्या संदर्भातच मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपली मानसिक स्थिती कशी चांगली ठेवायची व त्यावर मात करून आपल्याला पुढच्या जीवनाचा प्रवास सुरू करायचा, सुखाचा प्रवास सुरू करायचा आहे. तर त्या संदर्भामध्ये कोविडबद्दलचे जे काही आजार आहेत, मानसिक आजार, त्याबद्दल मी काही आपणास सांगणार आहे. मी तुम्हाला ह्यासोबत काही प्रेझेंटेशन दाखवणार आहे. वेगवेगळे मानसिक आजार कोरोनामुळं, जे टेन्शनमुळं, स्ट्रेसमुळं होत आहे, ते आपल्याला दाखवत आहे मी. पुढे आपण ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे ते पूर्ण संपल्यावर, PPT संपल्यावर आपण मला विचारू शकता. या काळामध्ये प्रत्येकजण आपण मानसिक आजाराने त्रस्त झालेला आहे. कोरोनाचा इतका हाहाकार वाढलेला आहे की प्रत्येकजण हा उठला सुटला की कोरोना करत जास्त प्रमाणात टेन्शन घेत आहे. तर त्या टेन्शनमुळं विविध प्रकारचे मानसिक आजार उत्पन्न होत आहे. त्या संदर्भामध्ये कुठले मानसिक आजार आहेत, त्याला आपण कसं हँडल करता येईल, त्या संदर्भात थोडी माहिती देत आहे. ही माहिती प्रत्येक पेशंटसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि जे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्याच्यासोबत आहात किंवा बाकीचे घरी बसले लोक आहेत, आपले बहीण भाऊ आहेत, मित्र आहेत, यांच्यासाठी पण हे खूप योग्य आहे. चला मित्रांनो, मग सुरू करू आपण मानसिक आजार व त्यांचे उपचार. PPT सुरू करत आहे मी. स्ट्रेस मॅनेजमेंट इन रिलेटेड टू कोविडमुळे आपल्याला जे काय त्रास होत आहे त्या संदर्भामध्ये आहे. प्रत्येक माणसाला आजकाल स्ट्रेस इतका झालेला आहे कोविडचा. 24 तास आपण कोविड स्ट्रेस म्हणून कंटिन्युअस आपण आपल्या याच्यामध्ये चालू आहे. त्या 24 तास कोविडच्या वातावरणात राहिल्यामुळं आपल्याला कंटिन्युअस एक प्रकारचं स्ट्रेस तयार झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे काय फरक पडणार, त्या काय आपले मानसिक आजार होतात, त्या संदर्भात मी तुम्हाला पुढे दाखवतो. स्ट्रेस म्हणजे काय, प्रत्येक जी गोष्ट आपल्या शरीरावर मानसिकरित्या होत असते त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्याला BPचा त्रास होणे, आपलं झोप न लागणे, केस गळणे, हे प्रत्येक स्ट्रेसमुळे आपल्याला त्रास होतो. तर बाकीचे बी काही आजार आहेत, आपण ते पुढे बघूत. तर कुठले आजार आपल्याला जास्त त्रास होतो सायकॅट्रिक इलनेसमध्ये, एक आपण बघू शकतो की अँझायटी डिसऑर्डर म्हणून आहे, चिंता रोग, डिप्रेशन आहे, सतत आपलं डोकं दुखणे, सेक्शुअल प्रॉब्लेम तयार होणे, अल्कोहोलचं सेवन होणे, झोपेचे प्रॉब्लेम आणि स्त्रियांमध्ये मानसिकचा प्रॉब्लेम पण सुरुवात होतो स्ट्रेसमुळं. तर आपण बघूत अँझायटी म्हणजे काय, एक प्रकारचा आपण आजारच आहे.
मोस्ट कॉमनली आता आपल्या जे जे चालू आहे कोरोनाच्या भीतीमुळे कंटिन्युअसली प्रत्येकाला अँझायटीचा एक त्रास झाला आहे. सतत कोरोना म्हणून आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत आहेत अँझायटीच्या याच्यामध्ये. तर त्यामुळे आपलं काय काय आपल्या शरीरामध्ये मानसिकमध्ये बदल होतो आपण ते बघू. तर आपलं कुठले प्रत्येकाला असं वाटतं की मला आज कोरोना झालेला आहे, प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी तब्येत खराब आहे. तर कंटिन्यू चक्कर येणे, माणसाला सतत भीती वाटणे, छोट्या छोट्या गोष्टीला चिडचिडपणा होणे, आपल्याला सतत हातपाय दुखण्यासारखी भावना होणे, आपलं जे श्वास अडकल्यासारखं होणे, श्वास चोकिंग होणे, श्वासाचा वाढ होणे, हृदयाचे ठोके वाढणे, सतत घाम येणे, ब्लड प्रेशर वाढणे, छातीमध्ये दुखत राहणे, पोटात कसं तरी सतत लघवीला किंवा संडासला जाण्याची इच्छा होणे, हातामध्ये मुंग्या येणे, पायामध्ये मुंग्या येणे, हे पूर्ण लक्षणे हे आहेत अँझायटी डिसऑर्डरचे, जेणेकरून आपण सतत कोरोनाच्या विचाराने हे आपल्याला त्रास होतो. आपण सगळ्या तपासण्या करतो त्या दरम्यानच्या काळामध्ये. आपण अँटीजन टेस्ट करतो, RT-PCR करतो, CT स्कॅन करतो, ECG काढतो राहतो, आणि तरी पण आपले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात ह्या कंडिशनमध्ये. मग त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला हा कुठल्याही प्रकारचा आजार नसून हा मानसिक आजार म्हणजे अँझायटी डिसऑर्डर, चिंता रोग तयार झालेला आहे सतत विचारांनी. आपले सगळे रिपोर्ट त्यावेळेस नॉर्मल येतात. आपल्याला असं भास होतो की आपल्याला कुठला आजार झालेला आहे, छातीचा, पाठीचा, मेंदूचा, हे सतत आपण त्या विचारात राहतो. किंवा आपण कोणाचा मरण्याचा विचार, कोणी एक्सपायर झालं आपण ऐकलं तर त्या संदर्भामध्ये पण आपल्याला भीती वाटणे की आपल्या जीवाचा काही कमी जास्त होईल, बरं वाईट होईल, त्याप्रमाणे पण आपल्याला त्रास होतो. दुसरा आजार सगळ्यात कॉमन आहे याच्यामध्ये की कोविडच्या याच्यामध्ये आपल्याला सतत डिप्रेशन एक तयार होतो. डिप्रेशनमध्ये सतत माणूस एकटा राहणे, चिडचिडपणा करणे, स्वतःचा राग कंट्रोल न करणे, उदास वाटणे, भविष्याची चिंता वाटणे, आपल्या सतत एकच विचाराने कोविडच्या संदर्भामध्ये. त्यामध्ये जर जेवणाचं प्रमाण कमी होणे, झोप कमी होणे, चिडचिडपणा, विनाकारण रडणे, घरच्यावर राग करणे, ह्या सगळ्या प्रकारची लक्षणे आपल्याला डिप्रेशनमध्ये पण सापडतो. दुसरं एक लक्षण आपल्याला म्हणजे मानसिक आजारामध्ये आहे की ह्या कंडिशनमध्ये माणसामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढलं जाते, तंबाखूचे प्रमाण वाढलं जाते. ह्या प्रमाणात सतत आपल्या विचारामुळे आपल्याला सतत असं वाटतं की कुठली चिंता होईल काय होईल, त्यासाठी आपण दूर करण्यासाठी आपण टेम्पररी इफेक्ट म्हणून अल्कोहोलचा त्याचा यूज करतो. सेकंड आहे तंबाखूचं पण आपण जास्त प्रमाणात सेवन करतो, ज्याकडे आपण टेन्शनचं रिलीफ भेटण्यासाठी, स्ट्रेसपासून रिलीफ घेण्यासाठी. पण हे सर्व टेम्पररी फेनॉमेना आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये. दुसरं न सांगणारे काय आहे तर सेक्शुअल डिसऑर्डर होतात माणसामध्ये, स्त्रियांमध्ये. त्या इच्छा ज्या असते माणसाच्या सेक्शुअलच्या त्या पण कमी होतात सततच्या टेन्शनमुळं. झोपेचं प्रमाण आहे, झोपेच्याही प्रमाणामध्ये आपल्यामध्ये खूप काही फरक पडतो. अनियमित झोप येणे, व्यवस्थित झोप न लागणे, यामुळे आपल्याला समोरच्या दिवसभरी स्वतःवर हँगओव्हरसारखा एक परिणाम राहणे, सतत डोकं दुखणे, ह्याच्यामुळे एक प्रॉब्लेम होतो. तर ह्या सर्वांवर आता ट्रीटमेंट काय आहे? प्रत्येकजण आपण ट्रीटमेंट करतो, प्रत्येकाची ट्रीटमेंट असते. याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, वैयक्तिकरित्या काम करावं लागेल. समूहाला आता असा वेळ आलेला आहे की आपण प्रत्येकाने एकटं न राहता आपल्याला पूर्ण गावाचा, समाजाचा, समूहाचा विचार करून सगळेजण एकत्र येऊन आपल्याला ह्याच्यावर मात करावं लागेल. आणि याच्यामध्ये आपल्या स्वतःला पुढाकार घ्यावा लागेल. आपल्या गल्लीमध्ये काय चाललं आहे, आपल्या शहरात काय चाललं आहे, आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय करू शकतो ह्या संदर्भामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला पुढाकार घ्यावा लागेल. प्रत्येकच नवीन प्रश्न उभा राहतील, त्यांना पण आपल्याला तोंड देणे जरुरी आहे. त्याची तयारी पण आपण ठेवणं जरुरी आहे ह्या संदर्भामध्ये. सर्वात महत्त्वाचं आहे की पहिले TV बंद करावं लागेल आपल्याला. कारण की आपण सकाळी उठलं तरी ब्रेकिंग न्यूज चालू आहे, इतके पेशंट गेले, इतके पेशंट हे आहेत, दुपारी पण ब्रेकिंग न्यूज, संध्याकाळी ब्रेकिंग, कंटिन्यूस आपण आपल्या TVचा आपल्या मारा पडतो. जेव्हा आपण कुठली गोष्ट ऐकतो किंवा बघतो, कुठली गोष्ट ती कमीत कमी 6 घंटे आपल्या डोक्यामध्ये चालत असते सतत. आणि आपण ती गोष्ट आपण डोक्यात असल्यामुळे आपण जी गोष्ट आपल्या डोक्यात असते ते पण आपण समोर जाऊन समोरच्या व्यक्तीला तीच गोष्ट पुन्हा रिपीट करत असतो. मग आपण त्याच गोष्टीवर दिवसभर डिस्कस करत असतो. जे आपले घर असो, मित्र असो, फोन लावला तरी आपण मित्राला त्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार, आपल्या पती असो, मित्र असो, आपण त्याच संदर्भात डिस्कस करणार. म्हणजे आपण कंटिन्युअस न कळत आपण एका स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. आणि जे विनाकारण घेतलं टेन्शन आहे, जे आयुष्य आपण काय पूर्ण काही बदल घडू शकत नाही, पण सतत जे गोष्टी आहेत त्याच्या आपल्यामुळं आपल्या शरीरावर मानसिक प्रमाणात कंटिन्युअस स्ट्रेस राहतो. पहिलं आपण TV बघण्याचा जी वेळ आहे किंवा TVची ब्रेकिंग न्यूज आहे त्याच्यावर दुर्लक्ष करणे, किंवा त्याचा एक पार्ट म्हणून, इन्फॉर्मेशन म्हणून आपण तेवढ्या पुरताच बघणे,
आणि त्याच्यानंतर आपण काय सावधगिरी करता येईल त्याचा एक माहिती म्हणून आपण ते घेणं जरुरी आहे, ना की त्याच्यावर डिस्कस करणे किंवा डिबेट करणे. तर तीच गोष्ट आपण वारंवार घरच्यांना किंवा बाहेरच्या मित्रांना न सांगणे. पहिली गोष्ट आपल्या मनात आहे, आपल्याला करावं लागेल की आपलं टी व्हीचं जे बटन आहे ते बंद करावं लागेल आणि त्याचं एक टायमिंग ठेवावं लागेल आपल्याला. सेकंड आहे, वैयक्तिकरित्या काय करता येईल आपल्याला घरी बसल्या तर, की आपण जास्तीत जास्त टाईम आपल्या फॅमिलीसोबत असणं जरुरी आहे. मुलांसोबत खेळणे आहे, मुलांचा अभ्यास घेणे आहे, किंवा आपल्या फॅमिलीसोबत जे काय आपल्या चांगल्या आठवणी आहेत, जुन्या आठवणी आहेत, त्या आठवणी चांगल्या करणे, भविष्यातले जे प्लॅन करणे, आपल्या आयुष्यामध्ये जे पुढे काय होणार आहे, चांगलं होणार आहे, त्या संदर्भामध्ये पण आपल्याला करणं जरुरी आहे. दुसरे आपली जी हॉबीज आहेत त्या हॉबी आपल्याला ते करणं जरुरी आहे. हॉबी संदर्भामध्ये आपण त्यांना हे करणं जरुरी आहे. हॉबीच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला जे जे आपण गाणे म्हणणं आवडते आपल्याला काय, त्या पण आपण करणं जरुरी आहे. झोपेचं प्रमाण, फूडचं प्रमाण आपण त्या संदर्भामध्ये पण आपण त्याला कंटिन्युअस आपण हे करू शकतो. दुसरं स्ट्रेससाठी आपण म्हणलं जाते की योगा करणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे. जे आपण शाळेमध्ये आपण जे पीटी शिकलेलं आहे ते पीटी तरी आपण जरी केलं सकाळी उठून रेग्युलर टाइमवर, ते पण जरुरी आहे. आणि छोटं मोठं आपण काही ना काही एक्सरसाइज करणं, जेणेकरून आपले जे हार्मोन्स असतात ते सर्व हार्मोन्स आपल्याला त्या एक्सरसाइजमध्ये डेव्हलप होतात. आपण पुढे बघूतच कुठले कुठले हार्मोन्स आहेत ते काय युजफुल आहेत आपल्या शरीरासाठी, पॉझिटिव्ह राहण्यासाठी. नुसतं मेडिसिनची गरज नाही किंवा बोलून होणार नाही. ते कुठले हार्मोन्स आहेत काय आपण समोर एक एक बघू. सेकंड इज अवॉइड पॉलिटिकल डिबेट ओपिनियन. आपल्या इतकी सवय झालेली आहे, प्रत्येक गोष्टीवर आपण पॉलिटिकल इश्यूवर बोलत असतो की पॉलिटिकल डिबेट करतो. ज्यावेळेस आपण ही गोष्ट करत असतो सतत, निगेटिव्ह एक एनर्जी आपल्यामध्ये असतो, कारण की आपल्या समोरचा जो व्यक्ती असतो तो दुसऱ्या मताचा असतो आणि आपण एक दुसऱ्या मताचा असतो. त्याच्यामुळे आपल्या सतत काही ना काही करता सतत आपण त्या संदर्भामध्ये कंटिन्युअसली आपण त्या डिबेटमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्या निगेटिव्ह एनर्जी आहे, ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यासोबत सतत तयार राहते. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीसाठी आपल्याला ते अवॉइड करावं लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी डिबेटेबल गोष्टी अवॉइड करणं जरुरी आहे. ओपिनियन देणं जरुरी आहे. प्रत्येक आपण काय करतो, प्रत्येक कुठली फेसबुक पोस्ट बघतो किंवा काही व्हॉट्सअप पोस्ट बघतो आपण, त्या दरम्यानच्या काळात आपल्याला कंटिन्युअसली न कळत प्रत्येक वेळेस आपण न कळत आपण त्या गोष्टी डिबेट करतो. ती एक निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये सतत चालू असते. दुसरं आहे की आपण नो म्हणणं शिकलं पाहिजे. आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात, आपण प्रत्येक गोष्ट आपण येस म्हणून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात स्ट्रेस होतो. काही काही गोष्टीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी जमत नाही, ज्या गोष्टी होत नाही, त्या गोष्टीला आपण नाही म्हणणं शिकलं पाहिजे. विनाकारण कुठलंही बर्डन आपल्या आपल्या मनावर किंवा आपल्या विचारांवर न घेणं जरुरी आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण न म्हणणं जरुरी आहे आपल्या आयुष्यामध्ये. काही काही ज्या गोष्टी आपल्या हाताने होतात की आपलं शक्य आहे किंवा जे शक्य नाही ते पण आपल्याला करणं जरुरी आहे. त्याप्रमाणे आपल्याला येस नो आपण ते विचार करून त्या गोष्टीला आपण उत्तर देणं जरुरी आहे. काही हार्मोन्स असतात आपल्या शरीरामध्ये किंवा त्याच्या दॅट इज वी कॉल ॲज हॅपीनेस केमिकल अँड हाऊ टू हॅक देम. आपण हॅपीनेस केमिकल्स असतात आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक हार्मोन्स आहेत. प्रत्येक हार्मोन्स हे आपल्या वागण्याहून वाच्याहून आपल्याला हॅपीनेस देत असतो. तर काही त्यातले महत्वाचे हार्मोन्स आहे. एक डोपामिन हार्मोन आहे, ऑक्सिटोसिन आहे, सिरोटिन आहे, एंडॉर्फिन हार्मोन्स आहेत. जर तुम्हाला डोपामिन हार्मोन्स आहे रिवॉर्ड केमिकल हार्मोन्स असं म्हणलं जातं. ज्यावेळेस आपण कुठला एक टास्क कम्प्लीट करतो, ज्यावेळेस कुठली एक ऍक्टिव्हिटी करतो, आपण त्याचा सक्सेस होतो किंवा आपण जे चांगलं आपलं आवडतं जे फूड आहे, आपलं जेवण आहे, आपण ज्यावेळेस ते घेतो त्यावेळेस ते हार्मोन ऑटोमॅटिक तयार होतो. आणि सेलिब्रेटिंग द विन्स, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात तेच आपण सेलिब्रेट करत राहिलं तर आपल्याला एक ते हॅपीनेसचा एक फिलिंग येतो, एक आपल्या आनंदाचा एक त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. दुसरा हार्मोन आपल्याजवळ आहे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे. त्याला आपण लव्ह हार्मोन म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्या सोबत राहता, लहान मुलासोबत खेळता, पत्नीसोबत आपण बोलणं करतो, आपले जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासोबत आपण टाइम स्पेंड करतो किंवा आपल्या घरी जे आपले जे आई वडील आहेत त्यांचा आशीर्वाद घेतो, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतो, त्यावेळेस ऑक्सिटोसिन हार्मोन हा तयार होतो. त्याला आपण लव्ह हार्मोन म्हणतो. सेकंड हार्मोन आहे सिरोटिन हार्मोन आहे, त्याला आपण मूड स्टॅबिलायझर म्हणतो. तू मूड स्टॅबिलायझर आपण छोटे छोटे एक्सरसाइज करू, आपण त्यावेळेस मेडिटेशन करतो, रनिंग करतो, आपण सकाळी सकाळी उन्हात बसतो किंवा छोटी मोठी सायकलिंग करतो, तर त्यावेळेस हे सिरोटिन हार्मोन ते डेव्हलप होतं. दॅट इज वी कॉल्ड ॲज मूड स्टॅबिलायझर. जे आपलं जे मूड स्विंग होतात, कधी आपल्याला चांगलं वाटते, कधी आपल्याला एक तासाभरात बोर होतो, कधी तासाभरात अचानकच आपल्याला धडधड वाटते, तर ह्या हार्मोनमुळे त्या गोष्टी कव्हर अप होतात. चौथा हार्मोन आहे आपल्यामध्ये एंडॉर्फिन हार्मोन. आपण त्याला पेन किलर हार्मोन. खूप लोकांना सतत मान दुखणे, पाठ दुखणे, पोटात दुखणे,
असा एक आजार असतो. मग हे हार्मोन कसा फॉर्म तयार होतो न कळत आपल्या आयुष्यामध्ये, किंवा काही न करता, काही गोळी न घेता, तर ते आपल्या एक आपल्या मित्र कंपनीत आपण हसत राहिलं, पुन्हा आपण छोटे-छोटे आपण घरामध्ये अगरबत्ती वगैरे लावतो, पूजा करतो किंवा काही चॉकलेट वगैरे खातो. तर अशा वेळेस त्या हार्मोनची तयारी होते आपल्यामध्ये. तर हे 5 हार्मोन आपल्या आयुष्यासाठी खूप जरुरी आहे. हे कुठे बाहेर भेटत नाही. हे आपल्याला स्वतःला त्याचे कमवावं लागतं. त्याच्यातून आपल्याला हॅपीनेस भेटतो. आपण हे जर रेग्युलर जर केलं हार्मोन जे म्हणजे आपण जे आवडतं ते खाल्लं, छोटे-मोठे आपल्या घरच्यांना प्रेमानं राहिलं, प्रेमानं वागलं, सगळ्यांसोबत राहिलं किंवा छोटे-छोटे एक्सरसाइज केले, सगळ्यांसोबत हसत-खेळत राहिलं, तर हे सगळे हार्मोन्स क्रिएट होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक एक गुड फील एक निर्माण होतो. किती किती आपल्या आयुष्यात स्ट्रेस असला तर. त्याच्यामुळे कंपनीमध्ये राहणं खूप जरुरी आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर दॅट इज अ 4 हार्मोन्स वी सपोज टू हॅक दिस हार्मोन्स. जर हे सगळं जर करून मी तुम्हाला तुमचे सिम्पटम्स जे आहेत, तुम्हाला छातीत धडधड होणे, बेचैनी होते, घबराट होणे, झोप न लागणे, सतत आपले एक नकळत विचार येणे, आयुष्याच्या समोर काय होईल भीती वाटणे, हे सगळं करून बी जर तुम्हाला आपल्याला एक डॉक्टरची गरज आहे आणि त्यांची ओपिनियन घेणं आणि ट्रीटमेंट घेणं खूप जरुरी आहे. आपण आजकाल खूप ह्या गोष्टीला म्हणतो की मला काय झालंय, मला जायची गरज नाही सायकियाट्रिस्टकडे, मानसोपचार तज्ञाकडे. पण प्रत्येक माणसाला खूप सारा स्ट्रेस असल्यामुळे त्याला काय चाललंय काही कळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सायकियाट्रिक ओपिनियन मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंटची गरज आहे. ती पण टेम्पररी फेनॉमेना असतो. काही दिवस काही फक्त गोळ्या घ्यायच्या असतात. आपल्याला काय आपल्यामध्ये बदल घडवायचा असतो तो आपल्याला आपले डॉक्टर, सायकियाट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात कधीही आपण कुठल्याही गोष्टीचं आपण त्याच्यामध्ये नाही म्हणायचं काही हरकत नाही त्याच्यात. आपल्याला माहितीच आहे आता सर्व कोरोनामुळे चाललंय, तर कोरोनाचे प्रिव्हेन्शन वी नो बेटर. सतत हात धुणे, मास्क घालणे, कोणाला शेक हँड न करणे, तोंडावर हात न घालणे, घरात राहणे. कारण हा काळ खूप बिकट काळ आहे या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या सोयी आपल्याला माहितीच आहे, ह्या सोयी आपल्याला करणं जरुरी आहे. सो तर मित्रांनो, घरी राहा आणि सेफ राहा. स्टे होम, स्टे सेफ लाईफ. दरम्यानच्या काळात आपल्याला ह्या संदर्भामध्ये कुठल्या काही गोष्टीचे प्रश्न असतील काय असेल तर मी ते घ्यायला तयार आहे. आपण ते आपल्याला मला विचारू शकता किंवा पुढील काय आहे ते मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यास तयार आहे. थँक्यू फ्रेंड्स. आपले प्रश्न मला विचारू शकता. जर आपल्याला कोणाला कुठल्या प्रकारचा आजार म्हणजे काय विचार असतील, प्रश्न असतील मनामध्ये. आणि कोरोना हा कंटिन्युअसली हा खूप जवळपास खूप लोकांमध्ये ह्या दरम्यानच्या काळात माझ्या मागील 1-2 महिन्यापासून खूप प्रमाणे अँझायटी डिसऑर्डरचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर सगळ्या प्रत्येकाने आपल्या ते काळजी घेणं जरुरी आहे, आपल्या घरच्यांची, आपल्या ह्यांच्याची. अमित झेंडेचा प्रश्न आहे, जयभीम भाऊ, वर्क फ्रॉम होम चालू आहे, घरचा आणि ऑफिसचा स्ट्रेस कसा कमी करावा? ठीक आहे, चांगला प्रश्न आहे, प्रत्येकाचा प्रश्न आहे हा. वर्क फ्रॉम होम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला टायमिंग महत्वाचं आहे. आपण जे टायमिंग जेव्हा असतो आपल्याला टाइम डिवाइड करणं जरुरी आहे. वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला ज्यावेळेस जे तुमचं जे सगळ्यात चांगलं टायमिंग आहे, काम करण्याचं टायमिंग आहे, त्या संदर्भामध्ये आपलं टायमिंग सजेस्ट करणं जरुरी आहे, टाइम सिलेक्ट करणं जरुरी आहे. दुसरं आहे की बा आपल्याला किती काम करायचं, किती किती नाही करायचं, कुठलं काम आपण पुढे ढकलू शकतो किंवा कुठलं काम आपण आता करू शकतो, प्रायोरिटी बेसवर आपण काम करणं जरुरी आहे. प्रत्येक कामाच्या वेळेस आपली झोप पूर्ण होणं जरुरी आहे. आपण ज्यावेळेस घरी असतो त्यावेळेस न कळत आपण जास्त प्रमाणात झोपतो, व्यवस्थित टाइमवर उठत नाही की टाइमवर झोपत नाही. जर आपण टाइमवर झोपणं, टाइम उठलं की आपला फोकस आपल्या कामावर राहतो. त्याच्यामुळे आपलं जे वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला आपल्या टाइमचं खूप महत्व आहे आणि टायमिंग मध्ये आपण काम करणं जरुरी आहे. आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने जे तुमचं योग्य टायमिंग आहे, यू सपोज टू टाइम मॅनेज करणं जरुरी आहे. होप यू अंडरस्टँड द आन्सर माय. दुसरा प्रश्न घेऊया आपण.
सुमित मरसकोलेचा प्रश्न आहे, कोरोनाला घाबरावे की न घाबरावे, घाबरावे तर का घाबरावे? कोरोनाला घाबरणं जरुरी आहे. आतापर्यंत भारतामध्ये कमीत कमी 6 लाखाच्या वर आकडा आहे. इन्फेक्शन आणि मृत्यूचा दर पण खूप वाढलेला आहे. त्याचे घाबरणं जरुरीच आहे. प्रत्येक पेशंट, आपला जीव महत्वाचा आहे प्रत्येकाला. आणि याच्यावर ट्रीटमेंटचे पार्ट आहे. आपण काय करतो, ज्या पेशंट आपण घरी अंगावर काढतो की मला काही नाही, साधं खोकला झाला, सर्दी झाला, असा विचार करतो. पण त्यावेळेस काय होतं, इन्फेक्शन जे आहे आपल्या लंग्समध्ये जातो आणि लंग्सचं जे प्रमाण आहे पहिलं स्पंज सारखं असतो आणि इन्फेक्शन वाढ झाल्यामुळं त्याच्यामध्ये स्पंजचा भाग न राहता त्याच्यामध्ये जे लंग्स आहेत आपले ते रबर सारखे होतात. नंतर किटाणू जर आपण मेडिसिन दिलं, किटाणू मरून जातील, व्हायरस मरून जातील कोरोनाचे, पण जे लंग खराब झालेलं आहे पण ते रिकव्हरी होणार नाही त्याची. त्याच्यामुळे डेथ रेट जास्त आहे, कारण की आपण डॉक्टरांकडे लेट पोहोचत आहे. तर तोपर्यंत आपल्या लंगचे जे आहे 50% 70% डॅमेज होत आहे. मग लंग जे आहे स्पंज सारखं आहे, नंतर तो रबरासारखं होतं. मग दॅट इज त्याचं जे ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, वर्किंग कॅपॅसिटी आहे, पूर्ण खराब होतं. व्हायरस तर मरून जाईल मेडिसिन, पण नंतर ते लंगची कॅपॅसिटी राहणार नाही. नंतर लंग्स नॉर्मल श्वास करू शकणार नाही, कारण 70% त्याचं डॅमेज झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणे खूप जरुरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन विल टेक. सर्वात महत्वाचं, आपण घरी असताना मानसिक आजार संदर्भात, तर आपण जेव्हा घरी असतो त्यावेळेस नाही का आपण कधी पण उठतो आणि कधी पण झोपतो. मोस्ट ऑफ द टाइम स्पेंड ऑन मोबाईल, की आपण मोबाईलवर आहे, कुठला आपण मित्र आहे, 2 मित्र आपण गेम खेळतो, कुठल्या गोष्टी करत असतो. पण जेव्हा आपण गेम खेळत असतो त्या जे टायमिंग आहे आपला, तर न कळत आपण टायमिंग खूप जास्त प्रमाणात स्पेंड करतो, म्हणजे मोर दॅन 3 hours इन नाईट ऑल्सो. मग 12-1 वाजता आपण कंटिन्यू जर क्रिकेट, आपलं समजा मोबाईलवर गेम खेळला, ग्रुपमध्ये गेम खेळला, किंवा आपण मूवीज बघितले, मोबाईल टाइम स्पेंड केला, तर आपलं जे हार्मोन ज्या दिवसाचा जे आपण उठण्याचा टायमिंग आहे, ऑब्व्हियसली तो लेट होणार आहे. त्याचे जे नॅचरल हार्मोन्स जे आहेत ते क्रिएट होणार, जे आपल्याला फ्रेश वाटते, तर ते आपल्याला ते नॅचरल हार्मोन्स तयार होणार नाही. त्याच्यामुळे तुमचं झोपण्याचा टाइम आणि उठण्याचा टाइम एक स्पेसिफिक ठेवला तरच तुमचं रेग्युलर प्रमाणे हार्मोनचे डेव्हलपमेंट होते, जे तुम्हाला हार्मोन्स आयुष्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी जरुरी आहे. त्याच्यामुळे आपण झोपण्याचा टाइम हा महत्वाचा आहे. तिसरा पॉईंट महत्वाचा आहे की आपल्याला वॉटर इंटेक खूप जरुरी आहे. ज्यावेळेस आपला स्ट्रेस असतो किंवा आपण काही गोष्टी असतात, न कळत आपण पाणी, घरी असताना पाण्याचं प्रमाण किंवा कामामध्ये असताना पाण्याचं प्रमाण खूप कमी पितात. एका व्यक्तीसाठी कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावं लागतं. जेव्हापासून तो उठतो आणि झोपतो त्या दरम्यानच्या काय त्याचं 3 लिटर पाणी संपणं जरुरी आहे. त्याच्यामुळे ऍव्हरेजली एक 30-40 मिनिटाला एका माणसाने एक ग्लास पाणी पिणं जरुरी आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर स्ट्रेस कमी होतो. संदीप भुक्तरचा एक प्रश्न आहे, खूप छान आहे. सोशल मीडियामुळे मानसिकतेवर परिणाम होतो का? संदीप, येस, जरूर होतो. सतत आपण त्याच गोष्टीचे इम्पॅक्ट, सतत त्या गोष्टीचा आपल्या शरीर, आपल्या मेंदूवर किंवा आपल्या विचारावर मारा होतो. तर छोटीशी गोष्ट असते, आपल्या समजा एक हा छोटा पॉइंट आहे, जर सतत एकदा मारलं तर मला इथं रक्त निघणार नाही, तर मी जर सतत सतत जर मारत राहिलं, हेच नोक या ठिकाणी, तर मला इथं जखम होईल. तसंच असाच हा प्रकार आहे कोरोना विचाराबद्दल. आपण सतत जर टीव्ही बघितले, मोबाईल बघितलं, तर इनडायरेक्टली डायरेक्टली कंटिन्यूस निगेटिव्ह आपल्या जर ते थॉट तयार होतो. आपण विचार केला, काय बघितलं, कमीत कमी 3 ते 4 तास आपल्या आयुष्यामध्ये तो निगेटिव्ह विचार राहतो, किंवा तो त्या प्रमाणाचा आपल्यामध्ये. आणि तेच विचार आपण आपल्या घरच्यांसोबत डिस्कस करतो, तेच ज्या गोष्टीची आपल्याला गरज नसते, आणि त्याच्यामुळे आपल्याला मानसिक आजाराची अजून आपल्याला त्याची न कळत एक भीती तयार होते आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते जे काही मीडिया आहे किंवा टीव्ही सिरियल आहेत ते आपण अवॉइड करायला पाहिजे. फक्त इन्फॉर्मेशन साठी त्याला यूज करायला पाहिजे, रादर दॅन काही डिस्कशन साठी. दुसरं, अँझायटी किंवा मानसिक कमी करण्यासाठी आपल्याला अल्कोहोलचं इंटेक आहे, जे तंबाखूचे इंटेक आहे, ते कमी करणं जरुरी आहे. आणि जास्तीत जास्त आपण आपल्या घरच्यांसोबत टाइम स्पेंड करणं जरुरी आहे. आपले काही घरातले काही मतभेद असतात, कुठल्या काही गोष्टी ते आपण डिस्कस करणं, आता हे आपले खूप गोल्डन टाइम आहे आपल्या आयुष्यासाठी. त्याचा आपण आपल्या आयुष्यात किंवा आपले रिलेशन चांगलं करण्यासाठी घेणं जरुरी आहे. आणि हा जरा कठीण काळ असल्यामुळं म्हणजे आपल्याला खूप धैर्याने ह्या गोष्ट करणं जरुरी आहे, कारण हा काळ खूपच बिकट चालू आहे. एक छोटी गोष्ट आठवली मला. एक गोष्ट एका याच्यामध्ये, एक गोष्ट होती, म्हणजे लहानपणी ऐकली होती, की
गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका जंगलातून जात असतात. म्हणजे आपण हाऊ टू मॅनेज द स्ट्रेस त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे. ज्यावेळेस आपल्या हातात काही नसतं त्यावेळेस काय करायला पाहिजे. तर गौतम बुद्ध आणि त्यांचे मित्र त्यांचा अनुयायी ते जंगलातून जात असतात आणि काही काळ चालल्यानंतर त्यांना एक ठिकाणी त्यांना तहान लागते गौतम बुद्धांना. ते म्हणते जा पाहून पाणी घेऊन ये बेटा, म्हणते पाणी घेऊन ये. तो पाणी आणायला जातो त्यावेळेस आणि जसं तो नदीत जातो नदीच्या काठी ते द्रोण तयार करतो आणि द्रोणात पाणी उचलतो उंजीमध्ये. पाणी उचलतो आणि तो बाहेर पुन्हा वापस येतो आणि बघतो तर काय त्या द्रोण मध्ये थोडा कचरा आलेला असतो. तो म्हणतो की मी कसं माझ्या गुरुला कचऱ्याचं पाणी देणार. तो पुन्हा फेकतो आणि पुन्हा वापस नदीजवळ जातो. जसं तो पाय नदीच्या ह्याच्यात टाकतो त्याच्यामुळे ऑब्विसली खाली गाळ असतो त्याचं गाळ थोडं उडतं पुन्हा तो पाणी घेतो हलकासा स्वच्छ पाणी घ्यायचा प्रयत्न करतो. पुन्हा जातो पुन्हा तो बघतो की त्याच्यामध्ये पुन्हा थोड्या प्रमाणात कचरा किंवा गाळ आलेला असतो. तर असं खूप वेळ होते की मग गौतम बुद्धाला वाटते की काय झालं एक्झॅक्टली, म्हणजे खूप वेळ झाला कशामुळे आलं. गौतम बुद्ध स्वतः तिथे जातात आणि म्हणतात काय झालं. तो अनुयायी त्याला घेऊन येत असतो त्यांचा भक्त. तो म्हणतो ठीक आहे साहेब, म्हणजे गुरु म्हणजे याच्यामध्ये मला असं असं आहे की गाळ दिसत आहे आणि मला ते गाळ तुम्हाला पाणी स्वच्छ द्यायचं आहे. तर गौतम बुद्ध त्यांच्या अनुयायीला म्हणतात की ठीक आहे तू बस इथं आणि ते द्रोण पण ठेव खाली. आणि ते द्रोण तिथे ठेवल्यावर त्याच्यात बघतात की हे गाळ दिसत आहे पाण्यामध्ये. तर म्हणजे फक्त तू शांत राहा 5-10 मिनिट डोळे मीट आणि नंतर डोळे उघड. तर ज्यावेळेस आपण डोळे मिटतो 10 मिनिटात त्याचे गौतम बुद्ध त्यांच्या अन्य डोळे मिटतात आणि नंतर म्हणजे गौतम बुद्ध म्हणतात त्यांना म्हणतात की बघ आता द्रोणामध्ये काय दिसत आहे. तर द्रोण मध्ये आपल्याला काय दिसतात 10 मिनिटांना ते जे गाळ आहे ते ऑटोमॅटिक खाली जाऊन थांबतो आणि वर नंतर स्वच्छ पाणी राहतं. तर आपल्याला बी आता त्याच्यात शिक अशी आहे की खूप सारे आता आपण ज्या आपल्या आयुष्यात खूप काही गोंधळ असतो आपल्या हातात काही गोष्टी नसतात त्यावेळेस पेशन्स असणं खूप जरुरी आहे. ते पेशन्स आपल्या जो असणं जरुरी आहे. आता आपल्याला दुसरा पर्याय काही नाही. आपण जर पेशन्स न राहिलं तर आपण शांत राहिलं आपण वेळेचं आपल्या वेळेचं आपल्या वेळेची वाट बघितली तर हे प्रॉब्लेम सुद्धा जो गाळ आहे तो खाली बसून आहे तो खाली येऊन जाईल. जे काय काय गोष्टी आहेत आपल्या आयुष्याच्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या ऑटोमॅटिक खाली येतील. आणि त्याचप्रमाणे आपला पेशन्स हा महत्वाचा आहे. या काळामध्ये आपल्याला आपल्या स्वतःला पेशन्स करणं खूप जरुरी आहे. आपल्या स्वतः घरच्यांसोबत पेशन्स राहणं जरुरी आहे. ना की आपण त्याच्यावर डिबेट करणं डिस्कस करणं किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आपण चर्चा करत राहणे. कारण चर्चा आपण त्या चर्चा करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाहीये किंवा कुठल्याही गोष्टीचा विनाकारण आपण निगेटिव्ह चर्चा करण्यात काय अर्थ आहे. दुसरा एक प्रश्न आला कोरोनाची भीती घालवण्यासाठी काय काय करावे लागेल आणि कोरोनाचा परिणाम वरिष्ठ नागरिकांवर जास्त का होतो. कोरोनाची भीती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोरोनाची भीती तर भिणे जरुरी आहे. भिणे हे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जगण्याचं पुढे एक जगण्याचं एक मोठं पाऊल तयार करतो. मग न भीता आपण काय मूर्खपणा असतो म्हणून भिणे जरुरी आहे. कारण जी गोष्ट चालू आहे चांगली नाही भिवून त्याच्यावर प्रिकॉशनपणाने काम करणे खूप जरुरी आहे. मोठेपणात जे एल्डरली पर्सन असतात जे वयस्कर पर्सन असतात त्यांची इम्युनिटी कमी असते बेसिकली. त्यांना डायबिटीज असतो हायपरटेन्शन असतो विविध वेगवेगळे आजार असतो त्याच्यामुळे त्यांचे इम्युनिटी प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना हा आजार जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्या मोठ्या लोकांचं बी आता काळजी घेणे खूप जरुरी आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपली स्वतःची काळजी घेणं जरुरी आहे. याच्यात सर्वात महत्वाचं आहे की आपण कुठल्याही गोष्टीला वी आर हिअर नॉट टू डिबेट. आपण ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही आपण चॅलेंज करत नाही न कळत. आपण म्हणजे समाजातले सगळे लोक कुठले की कोरोना आहे की नाही बरोबर आहे का चूक आहे तर आपण त्या गोष्टी न पडता जर लाखो लोक जर याच्यामध्ये जर दुर्घटनेमध्ये जात असतील किंवा हे होत असतील नुकसान होत असेल तर ती गोष्ट डिबेट न करता ते एक्सेप्ट करणं जरुरी आहे. कधी कधी आपल्या बुद्धीच्या पलीकडे काही गोष्टी असते किंवा आपल्या नॉलेजच्या पलीकडची गोष्ट असते. तर त्याच्यामुळे आपण जे जगाचा जे नियम आहे की जी गोष्ट आपल्याला समजत नाही चार लोक जे समजूतदार लोक जे सांगतात ते एक्सेप्ट करणं आणि त्यांच्या मागे जाणे ना की त्याच्या संदर्भामध्ये डिबेट करणं. खूप काही गोष्टी आपले गुरु असतात आपले गुरु आपल्याला काही काही मार्गदर्शन करतात. वी नेव्हर डिबेट हिम की आपण त्यांच्यासोबत कधी डिबेट करत नाही किंवा आपले जे नेता असतात की आपले जे गुरु असतात आपल्याला ते सांगतात आपण त्याच्यावर डिबेट करत नाही आपण त्याचा फॉलो करतो. तर करोनाबद्दल मी तसंच आहे की आपण जास्त डिबेट न करता चांगलं करा लेट देम हँडल द प्रोफेशनलिझम. जे डॉक्टर्स आहेत जे त्याच्यावर त्या संदर्भात जे लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांना हँडल करण्याची आपण त्याला मात दिली पाहिजे त्याच्यावर स्पेस दिला पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे त्यांचं जे गाईडलाईन्स प्रमाणे आपण वागलं जरुरी.
कारण जीव हा एकदा गेला तर पुन्हा येत नसतो, किंवा आपल्या शेजारचा घरच्यांचा गेला तर तो येत नसतो. नंतर आयुष्यभर तो जो एम्प्टी स्पेस असतो आपल्या, आपण ते करू शकलो नाही की आपण त्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला त्या आयुष्यभर गिल्ट फील होऊ नये. पुढचे प्रश्न घेऊत आपण. तर म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला सर्वांना, की आपण कोणीही या संदर्भामध्ये डिबेटेबल न होऊ नये. कोरोना आहे की नाही याच्या संदर्भात काहीच करू नये. त्या संदर्भात आपण काय करता येईल करा. रमेश कदमचा प्रश्न आहे, मानसिक त्रास हा कोरोनाचा आहेच व कामधंद्याचाही होत असला त्यावर मात कशी करता येईल. चांगला प्रश्न आहे. प्रत्येकाला आपल्या कामाबद्दल, आपल्या शिक्षणाबद्दल टेन्शन आहे. पण आता वेळ आपली प्रायोरिटी महत्वाची आहे. आपली प्रायोरिटी आहे की आपला जीव राहील तर बाकी काम धंदा राहतील. आपला जीव राहील तर आपलं शिक्षण राहील. आपण आहे तर सर्व आहे. तर त्याच्यामुळे आपली प्रायोरिटी आपल्याला आहे, सध्या आपल्या जीवाची प्रायोरिटी आहे. जर मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे, तर ब्रेक द चेन मध्ये आपण जे केलेलं आहे ते ब्रेक द चेन झाली आपली ह्या दरम्यानच्या काळात. ही सेकंड वेव्ह खूप मोठी आहे. ह्या दरम्यानच्या काळात आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात तर काय पूर्ण भारतामध्ये पण ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. तर ह्या गोष्टीसाठी आपल्या जीवाचं पहिलं हँडल करणं जरुरी आहे. त्याच्या प्रायोरिटी आपली अवर द लाईफ, नॉट द अवर जॉब एनिथिंग. जसं जसं आणि प्रत्येकाचं जॉब रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे, शिक्षण हा तर पूर्ण देशाचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्याच्यामुळे आपण काही वेगळं नसल्यामुळं ते जे काय पुढे होईल, सरकार आहे किंवा आपण काय आपलं ग्रुप्स आहेत, फ्रेंड सर्कल, ह्या संदर्भामध्ये आपण पुढे आपण त्या संदर्भामध्ये त्याचे उत्तर की आपल्याला मिळत जातील. त्याच्यामुळे आता सध्या तर आपलं प्रायोरिटी आहे की हाऊ टू सेव्ह अवर लाईफ. अमर डोनेकरचा प्रश्न आहे, दारू पिणाऱ्या लोकांचा कोरोना होत नाही हे खरे आहे का. असा कुठलाही डाटा नाही की दारू पिल्यावर त्याचा कोरोना होत नाही, असं कुठलाही डेटा अवेलेबल आता सध्या तरी नाहीये. तो कोरोना हा दारू लोकांना होतो, प्रत्येक माणसाला होतो, त्याचा काही संदर्भ कुठेही काही टेक्निकल किंवा ऑफिशियल डेटा आपल्याकडे अवेलेबल सध्या तर नाहीये. ही खोटी बातमी आहे. संदीप बुक्तरचा प्रश्न आहे, लस घेण्यासाठी भीती वाटते काही लोकांना, त्याबद्दल सर काय सांगू शकता का. शिव सांगू शकतो. लस पहिलेच लक्षात आपल्याला समजलं पाहिजे, लस हे क्युअर करण्यासाठी नाही, हे प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. आपण आपल्या मेडिकल फील्डमध्ये प्रोटेक्शन बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो दरवेळेस. तर याचा अर्थ काय, लस घेतल्यावर काय परिणाम पडतो, म्हणजे लस घेतल्यावर खरंच आपल्याला काय होतं. आपण असं मानलं जातं की लस घेतली की आपल्याला कोरोना होणारच नाही या संदर्भामध्ये, पण ही चुकीची माहिती आहे. आपल्याला लसचा फायदे काय. लस हे समजा आपल्याला आयुष्यामध्ये, समजा आपल्या उदाहरणार्थ आपण थंडीमध्ये आपण बघतो, थंडीमध्ये स्वेटर घालतो, आपण स्वेटर घालतो, थंडी संपते का, नाही संपत. थंडीचं प्रमाण फक्त कमी होते, इंटेन्सिटी किंवा त्याचं थ्रेशोल्ड आहे थंडी वाजण्याचं प्रमाण होतं, पण तरी पण आपल्याला थंडी वाजते. मग थंडीचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याचं साईड इफेक्ट करण्यासाठी आपण ते स्वेटर घातलेलं असते. त्याचप्रमाणे लस जेव्हा घेतो आपण, आणि त्यावेळेस जर त्या माणसाला, त्या व्यक्तीला जर कोरोना झाला असेल, तर कॉम्प्लिकेशन जे आहे इलनेसचा किंवा ते कोरोनामुळे जे कॉम्प्लिकेशन होणार होते ते होणं टाळलं जातं, की ते होणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचे ट्रीटमेंट पार्ट होऊन कमी काळामध्ये तुमचं ट्रीटमेंट पार्ट होऊन जातं. दुसरं एक्झाम्पल आहे, किंवा आपण समजा आपण गाडी जातो, बाईकनं जातो आणि आपण हेल्मेट घालतो. हेल्मेट घातलं की काय होते, आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला गाडीवर पडल्यावर आपला मार लागतो, पण आपलं जर आपलं हेल्मेट असेल तर आपल्याला फक्त मुक्का मार लागतो, आणि जर हेल्मेट असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली आपलं डोकं फुटून जाण्याची शक्यता आहे. म्हणून आहे हेल्मेट सारखंच आपलं कोरोनाच्या लसीचं आपलं काम असतं. तर त्याच्यामुळे लस घेणे हे खूप जरुरी आहे. तर लसचे जे आहेत, प्रत्येकाला वाटतं की लस घेतल्यामुळे काय होणार नाही, इट इज ओनली प्रोटेक्टिव्ह पार्ट. तुमचं कॉम्प्लिकेशन अवॉइड होतं समोरच्या. स्मोकिंग एक आपण अवॉइड करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला मानसिक त्रास असतो, टेन्शन असतो, आपण एक पर्याय म्हणून आपण स्मोकिंग करतो कमीत कमी. कधी आलं चला बाबा स्मोकिंग कर, पण आता स्मोकिंग, आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये स्मोकिंग ज्या लोकांनी स्मोकिंग करतात की हेवी स्मोकर्स असतात, ज्यांच्या लंग्सवर असतात, त्यांची ऑलरेडी लंग कॅपॅसिटी जी असते, श्वास करण्याची कॅपॅसिटी, ती ऑलरेडी स्मोकिंगमुळे खराब कमी झालेली असते. त्याच्यामुळे स्मोकिंग अवॉइड करणं खूप जरुरी आहे या दरम्यानच्या काळामध्ये. तो अवॉइड द स्मोकिंग ऑल्सो. आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्वाचं आपल्या जीवाची गोष्ट आहे.
सुरेश धोत्रे साहेबांचा प्रश्न आहे, एकमेकाचा स्पर्श झाल्यामुळे कोरोना होतो का? स्पर्शामुळे होत नसतो कोरोना. कोरोना हा एका स्पर्शामुळे म्हणजे कोरोना हा हवेतून हवेतून एकमेकाला स्पर्श होतो. जर त्या व्यक्तीला मला जर कोरोना असेल आणि त्या माझा इन्फेक्टेड हात असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला जास्त मी हात लावल आणि त्या व्यक्तीने जर तो हात त्याच्या नाकाजवळ किंवा तोंडाजवळ नेला असेल तर तो जो व्हायरस आहे त्याच्या छातीमध्ये जाऊन घर करतो. त्याच वेळेस त्याला त्याप्रमाणे कोरोना व्हॅक्सिन त्याच्यामुळे त्याला कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे. पण आता कंडिशन अशी आहे की आता प्रत्येक व्यक्ती हा आपल्या महाराष्ट्रातला किंवा आपल्या घरातला किंवा गल्लीतला हा पॉझिटिव्ह समजूनच आपल्याला काम करावं लागेल. कारण की एवढी त्यांची स्ट्रेन पुन्हा कोरोनाची मागच्या वेळेची स्ट्रेन आणि ह्या वेळेची स्ट्रेन मध्ये खूप बदल आहे. मागच्या स्ट्रेन मध्ये त्यावेळेस पेशंटला काय होतं, खोकला येणे, सर्दी होणे, ताप येणे, असं स्ट्रेनचं त्याचं एक गुणधर्म होतं. आता त्याचं स्ट्रेन बदलल्यामुळे त्याचा आता ताप सर्दी खोकल्याचं न होता डायरेक्ट आपल्याला चव न लागणे आणि अशा प्रकारचे डायरेक्ट सिम्पटम भेटतात. त्याच्या तो जो कोरोना त्याचे निमोनिक पॅचेस जास्त तयार होतात. तर आता पहिल्यासारखं हा राहिलाच नाहीये कोरोनाचा. म्हणून आपण ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह समजून प्रत्येक वेळेस आपण हात धुणे जरुरी आहे. नाकाजवळ हात व्हावा, हात न जळे, मास्क घालणं जरुरी आहे. आता मास्क जर मी बघितलं खूप लोकांनी का मास्क आपलं एक रुमाल बांधतात, रुमालनं हे करतात. बेसिकली हा रुमाल हा मास्क याच्यातून असं आपण हवा फुकली तर ते समोर आपण जर कुठली एक मेणबत्ती जर पकडली ना आपण तिथं हवा मेणबत्ती पकडलेली आणि समोर आपण हवा फूक मारले तर ही जर मेणबत्ती विजली तर समजायचं हा मास्क आपला प्रोटेक्टिव्ह मास्क नाहीये. तर आपण ज्यावेळेस आपण समोर मेणबत्ती लावून आपण काय कुठला मास्क फुकतो आणि जर ती मेणबत्ती विजली नाही दॅट इज प्रोटेक्टिव्ह मास्क. तर N95 म्हणजे मास्क आहे हा सगळ्यात प्रोटेक्टिव्ह मास्क आहे. आपल्या मार्केटला आता 15 ते 25 रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. तो यूज दॅट N95 मास्क फॉर बेटर प्रिकॉशन. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची ओढणी रुमाल हा तुम्हाला प्रोटेक्ट करणार नाही किंवा सर्जिकल मास्क. तुम्हाला प्रॉपर N95 मास्क यूज करणं जरुरी आहे. आणि दुसरं आता दुसरं आहे की होम क्वारंटाईन असताना आपण काय करायला पाहिजे. होम क्वारंटाईन खूप लोक असतात. ओके, विकास जाधवचा प्रश्न आहे, ऑक्सिजन वाढवण्यासाठी काय करावं लागेल. ऑक्सिजन वाढवण्यासाठी काय नाही, ऑक्सिजन कॅपॅसिटी जे लंग कॅपॅसिटी असते त्याचं लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल ना की ऑक्सिजन वाढवण्यासाठी. लंग कॅपॅसिटी जी असते आपण हे एका दिवसात वाढू शकत नाही. तर रिपीटेडली आपण ग्रॅज्युअली त्याची कॅपॅसिटी लंग कॅपॅसिटीची जी वाढू शकतो. तर आपण जे व्यायाम करतो, छोटे मोठे एक्सरसाइज करतो किंवा अनुलोम विलोम करतो, जे योगा करतो ते करणं जरुरी आहे. त्याच्यामध्ये आपल्या लंग कॅपॅसिटी जी आहे ते वाढते. एक्सरसाइज जे आहे ते सगळ्यात जास्त लंग कॅपॅसिटी वाढते. सायकलिंग मध्ये लंग कॅपॅसिटी वाढते. आपण जे पीटी करत होतो लहानपणी शाळेमध्ये ते करणं जरुरी आहे. त्यामध्ये पण आपल्या लंग कॅपॅसिटी ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढते. युवराज जोगी यांचा प्रश्न आहे की सर आमच्या गावामध्ये 2 दिवसात 4 माणसे दगावले आहेत. धाप लागल्या असा प्रकार जाणवला. सकाळी ऍडमिट केले, दुसऱ्या दिवशी मरण पावले आहेत. कारण काय असं आहे. युवराजचं कारण ऍक्च्युली असं आहे की आपण खूप आजार नाही का अंगावर काढतो. कुठलाही छोटा छोटा आजार जो आपण अंगावर काढला तर त्याचा ऑब्व्हियसली कॉम्प्लिकेशन जास्त वाटतो. आता हा तर कोरोनाचा आजार आहे. आपण घरी जास्त असतो, घरी असताना त्याप्रमाणे आपल्याला घरी जे असतं आपण इन्फेक्शन असतं. आपण खूप लोकांना आपण मोठे लोक असतात, आपले घरचे लोक असतात ते आपल्याला सांगत नाहीत की मला त्रास होत आहे, धाप लागत आहे. आणि हे केव्हा सांगतात ज्यावेळेस त्यांना सहन होत नाही किंवा त्यांच्या लिमिटच्या बाहेर जातं आणि त्यावेळेस तोपर्यंत कोरोनाचा आपल्या लंग्स मध्ये जाऊन पूर्णपणे पहिले लंग स्पंज सारखा असतो आणि इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचं लंग जे आहे रबर सारखं होऊन जातो. त्याच्यामुळे ते काय होते रबर सारखं झाल्यामुळे तो लंग नंतर पुन्हा काम बेकामी होऊन जातो. नंतर किती आपण मेडिसिन दिलं कोरोनाचे व्हायरस मरून जातील पण लंग हा काम करणारच नाही. त्याच्यामुळे 70-80% लंग खराब होतात आणि त्याच्यामुळे पण लंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे पण ऑक्सिजन घेऊ शकत नाही. नंतर ऑटोमॅटिक पेशंट ऑब्व्हियसली ऑक्सिजन नसल्यामुळे त्याचा दगा होतो. तर हे लेट आपण डॉक्टरांकडे पर्यंत चाललो की लेट ट्रीटमेंट घेत असल्यामुळे हे असं प्रकार होत आहे. सीमा कुकट यांचा प्रश्न आहे, व्हेजिटेरियन साठी कोणते आहार योग्य असेल. प्रत्येक आता असं कुठला आहार स्पेसिफिक नसतो. म्हणजे जे काही आपल्या आयुष्यामध्ये विटॅमिन्स अवेलेबिलिटी आहे ते घेणं जरुरी आहे. पालेभाज्या खाणे वगैरे जरुरी आहे.
याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक व्हिटॅमिन B12 नावाची जी आहे, ज्याच्यामध्ये मानसिक जे अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, ते सगळ्यात व्हिटॅमिन डिफिशियन्सीमध्ये आहे. जे लोक व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये हे सगळ्यात जास्त कमतरता असते व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 जनरली पनीरमध्ये, दुधामध्ये आणि सगळ्यात जास्त मांसाहारी याच्यामध्ये असतात, मटन, चिकनमध्ये. तर माझ्या मते आपल्याला मेंटली फिट राहण्यासाठी आठवड्यातून 2दा तरी नॉनव्हेज खाणं जरुरी आहे, एक योग्य प्रमाणामध्ये. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आपण तुम्हाला दूध किंवा पनीर हे आठवड्यातून 2दा 3दा तरी खाणं जरुरी आहे. त्यावेळेस आपलं व्हिटॅमिन B12 हे मेंटेनन्स असतं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा मेंटल स्टॅबिलिटी आपल्याला भेटते. पुढचे प्रश्न घेऊत आपण. युवराज सरांनी, हा धन्यवाद सर, मी धन्यवाद माझे. शुअरली आपण करू ते सगळेजण करणं. जर प्रत्येकाला प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही वाटा समाजाला देत आहे. माझ्याकडून पण जे काय होत आहे आपल्या समाजासाठी मी देत आहे, छोटा का वाटा होणार. त्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणं जरुरी आहे. प्रत्येक गोष्ट आपण अंगावर काढणे किंवा लाईटली घेणं हा अवॉइड करणं जरुरी आहे. रमेश कदम यांचा प्रश्न आहे, हा कोरोनाची नवीन स्ट्रेन आहे असे म्हणता आणि दुसरी लाट आली असे म्हणता, याबद्दल काय आहे ते क्लिअर करा. ऑब्विसली दुसरी लाट सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण कम्युनिटी स्प्रेड म्हणतो आपण. म्हणजे कम्युनिटी स्प्रेड म्हणजे आता प्रत्येक माणूस हा पॉझिटिव्ह आहे असं त्याचं कन्सेप्ट आहे. आणि दुसरी लाट चालू झालेली आहे, याच्यात काय दोन मत नाही. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक माणूस हा पॉझिटिव्ह, मागच म्हणणार की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या शेजारचा, आपले घर, आपली पत्नी, भाऊ, आई, वडील, आणि आपल्याला एकदा चेन जर तुटली, याच्या एक 20 दिवसाची चेन असते, ती एकदा चेन ब्रेकअप झाली तर त्यामुळे पुन्हा नंतर ते आपण कम्युनिटी स्प्रेड आहे ते आपण रोखू शकतो. आपल्याला मागच्या वेळेस चालू आहे की त्याच्यामुळे हे जे स्वतःला करतो किंवा जे काही गोष्टी चालू आहेत हे करणं खूप स्वतःला समाजापासून दूर करणे, पॉझिटिव्ह असं ते जरुरी आहे. तर त्याच्यामुळे हा स्ट्रेन खूप धोकादायक आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीचे लाईटली न घेता त्या संदर्भामध्ये जे काय घातला आणि डिस्टन्सिंग ठेवलं तर त्याच्यामध्ये मोस्टली आपण वी आर सक्सेसफुल, वी आर नॉट मतलब इन्फेक्टेड बाय द कोरोना. आता मी मागील 1.5-2 वर्षापासून कोरोनामध्ये काम करताय, मला आतापर्यंत सध्या तरी काही सिम्पटम नाही. हेच एकच कारण आहे की आय यूज मास्क रेग्युलरली. आणि जे माझे पेशंट येतात त्यांनाही बिफोर एंटरिंग माय कन्सल्टिंग रूम त्यांनाही मास्क घालण्याचं मी म्हणजे त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सॅनिटायझेशन करणं, त्यांना त्या संदर्भामध्ये माझे स्टाफ त्यांना विविध माहिती देणे हे जरुरी आहे. तर त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने काळजी घेणं जरुरी आहे. त्याची ही दुसरी लाट आहे शुअरली. आकाश तोडसाम यांचा प्रश्न आहे, माय ब्रदर इज रिसेंटली अराउंड समवन who has a COVID positive because don't have the another population, need suggestion for that, how to protect ourselves like. आता ते मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पेशंट हा, प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्हच आहे. त्याच्यामुळे मास्क घालणे, सॅनिटायझेशन करणे, स्पेस डिस्टन्स ठेवणे, अवॉइड टू हॅव द फन, अवॉइड टू गो टू द हॉटेल, की आपण 4 मित्र बसून आपण पार्सल मागितलं, जेवण करू की शेअरिंग करू. ह्या गोष्टी खूप म्हणजे स्ट्रिक्टली आपल्याला करावं लागेल. आणि हे जर आपण स्ट्रिक्टली नाही केलं किंवा आपण हे लाईटली, म्हणजे वी हॅव टू डू दिस नाउ इट्स मतलब ह्याची इतकी गरज आहे आपल्याला त्या ह्या टाइमची. ते आपल्या डिसिप्लिनची गरज आहे. आपल्या स्वतःला, आपल्या इमोशन्सला डिसिप्लिन राहणं जरुरी आहे. आपण कधी कधी इमोशनली आपण वाहून जातो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आपल्या डिसिप्लिनची आता आपली परीक्षा आहे, स्वतःची परीक्षा. त्याच्या सपोज टू म्हणून त्याच्यामुळे ह्या गोष्टी गॅदरिंग आणि ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. गुरुकुमार कांबळेचा प्रश्न आहे, बरेच लोक अँटीबायोटिक औषधे घेऊन घरीच उपचार करतात, सर्दी पडसे याचे हे कितपत योग्य आहेत? चांगला प्रश्न आहे हा.
आता कुठलाही सर्दी ताप हा साधा सर्दी ताप नाहीये, हा कुठलाही सर्दी ताप हा कोरोना ताप आहे, म्हणून आपण ट्रीटमेंट करणं आहे. आणि याची ट्रीटमेंट आपण स्पेशलिस्ट डॉक्टर कडूनच करणं जरुरी आहे. जर एकदा व्हायरसचं इन्फेक्शन वाढत गेलं, व्हायरसनं जर लंग्स डॅमेज केले, तर नंतर लंग्स पुन्हा रिकव्हरी होणार नाही. जसं उदाहरण, आपण केस कापल्यानंतर केस येतील, नख कापल्या नख येतील, किंवा आपल्या स्किनला मार लागला तर ह्याच्यावर मार होईल, किंवा हाड तुटलं तर हाडेवर पण येऊ शकतं. पण लंग एकदा खराब झालं तर पुन्हा किती अँटी व्हायरस गेला, पण लंग्सला त्याला डॅमेज करून गेला तर लंग्स पुन्हा नीट होणार नाही. त्याच्यावर प्रत्येक सर्दी पडसं जे आहे या वेळेसचा, हा कोरोना म्हणून ट्रीटमेंट करणं जरुरी आहे, आणि स्पेशली डॉक्टर कडूनच करणं जरुरी आहे. त्याच्यामुळे काळजी घेणं जरुरी आहे. तर कुठलेही अँटीबायोटिक चालत नाही. ज्या योग्य जो प्रिस्क्रिप्शन डॉक्टर आहे, योग्य त्याचे एक्सपर्ट आहे, स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडूनच आपण ट्रीटमेंट घ्यावी, ही माझी विनंती आहे आपल्याला. युवराज यांचं आहे की सर, खेड्यामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जे पेशंट जातो, त्यांनी गोळ्या औषधं भागवतात. पेशंट जास्त झाल्या, मोठ्या हॉस्पिटल पेशंट जातो. हे खेड्यामध्ये जनजागृती करणे योग्यच आहे. ह्याच्या संदर्भात आपल्याला जनजागृती करणे खरंच गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळेच आपले कॉम्प्लिकेशन वाढत आहेत, की आपले लोक असं, माझी इम्युनिटी चांगली आहे, मी हे आहे, काही होत नाही, झाल्यावर करू, ह्या भोळेपणामुळे 2 गोळ्या दिल्या डॉक्टरने, बघू अजून 5 दिवस अंगावर काढून. ह्या संदर्भात आपण जे, पण हा आजार वेगळा आहे. हा जर तुमचं एकदा फुफ्फुस खराब झालं ना, तो नीट होत नाही. हा त्याचा मग सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्सपर्ट डॉक्टरचेच ओपिनियन घेणं जरुरी आहे. ना की आपण म्हणजे रेग्युलर आपण कुठे डॉक्टर म्हणजे गोळ्या घेणे, स्वतःहून गोळ्या घेणे, काउंटरून गोळ्या घेणे. भारती मडावीचा प्रश्न आहे की 2 डिफरंट सिटी व्हॅल्यू पॉझिटिव्ह पर्सन इन वन रूम कॅन हार्म इच अदर. ऑब्विसली दोन्ही पण, ज्या वेळेस सिटी स्कॅन पेशंट करतो, पेशंटचे 2 व्हॅल्यू असते, एकाचे 10 असेल किंवा एकाचे 18 असेल. याचा अर्थ ती व्हॅल्यू जी आहे किंवा निमोनिक पॅच आहे, ती कोविडमुळे तयार झालेला आहे. याचा अर्थ ते कोविड, दोघेही पेशंट हे कोविड पॉझिटिव्ह आहेत. तर त्याच्यामुळे हे दोघं एकमेकांना ऑब्विसली हार्म करणारच आहे, कारण की दोघांचा स्टेन हा वेगळा वेगळा पण असू शकतो. हा एकच स्टेन असू शकत नाहीये. म्हणजे हा बी असेल आणि हा सी असेल, तर एकमेकांत एक्सचेंज करून पुन्हा कॉम्प्लिकेशन तयार करण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्याच्यामुळं ह्या दोघांचा वेगवेगळ्या डिफरंट रूम मध्ये क्वारंटाईन राहणं जरुरी आहे. होप यू अंडरस्टँड माय आन्सर. हा प्रश्न खूप छान आहे. योगेश साठे यांचा आहे. गेल्या 20 वर्षापासून माझी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. तिला शुगर, डायबिटीज, लिव्हर च्या गोळ्या चालू आहेत. त्यांना लस दिली पाहिजे का? हो, शुअर. ऑब्विसली त्यांनाच महत्वाची गरज आहे, की ज्या लोकांना पूर्वी आजार आहेत, जे शुगर आहे, बीपी आहे, किंवा ऑपरेशन झालेले आहेत, किंवा आजारी आहेत, किंवा त्यांचं वय जास्त आहे, अशा लोकांना हे प्रोटेक्शन देणं जरुरीच आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलेलंच आहे, की थंडीमध्ये आपण काय करतो. समजा माझी आई असेल आणि मला जर थंडी, आमच्या दोघांना थंडी वाजत, मी कोणाला देणार पहिले स्वेटर? माझ्या आईला देणार, कारण तिची इम्युनिटी कमी आहे. त्याचप्रमाणे हे जे लस आहे त्यांना पहिले देणं जरुरी, ज्यांची इम्युनिटी कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. याच्यामुळे सर्वात जास्त काय आहे, की आपण अर्धवट नॉलेज असल्यामुळे आपण काय करतो, त्याची भीती बाळगतो. तर अर्ध नॉलेज हे कधी पण डेंजर असते. त्याच्यामुळे आपण अर्धवट नॉलेज नाही घेता याचं, पूर्णपणे एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला कधी काही माहित नसते, दिशा कधी माहित नसते आपल्याला. फॉर एक्झाम्पल, आपण एक नवीन गावाला जातो आणि आपण आपलं काय करतो, त्याच्यामध्ये गुगल मॅपवर आपण चालू करतो गुगल मॅपिंग. त्याच्यामध्ये एक व्यक्ती बघते, की एक स्त्री म्हणते लेफ्ट टर्न घ्या, राईट टर्न घ्या, लेफ्ट टर्न घ्या, राईट टर्न घ्या. ऍक्च्युली कशासाठी आपण करतो, ज्या ठिकाणी आपल्याला काही माहित नसेल तर आपण वी जस्ट फॉलो द ऑर्डर्स. तर तसंच आज बी तशीच कंडिशन आहे, की आपल्याला ज्यावेळेस आपण वी आर अननोन टेरिटरी, आपल्याला कोविड खूप लोकांना काहीच माहित नाही एक्झॅक्टली काय, आणि वी आर स्टार्टिंग डिबेटिंग ऑन दॅट. तर आपण अननोन टेरिटरी मध्ये असताना फक्त आपण ऑर्डर फॉलो करणं जरुरी आहे, रादर दॅन डिस्कसिंग द ऑर्डर, किंवा त्याचं डिनाय करण्यासाठी किंवा डिबेटेबल करण्यासाठी. तर आपण अननोन टेरिटरी असल्यामुळे फक्त जे एक्सपर्ट लोक जे सांगतात, तर त्यांचं ऑर्डर फॉलो केलं तरच आपलं आयुष्य चांगलं होईल, की आपल्याला त्यापासून चांगल्या प्रकारे सुटका होईल, किंवा आपले हेल्थ चांगली राहील.
मनोज साबळेचा प्रश्न आहे, कोविड-19 हा आजार बरा होण्यासाठी किती काळ लागतो आणि एकदा होऊन गेला तर पुन्हा होण्याची शक्यता किती आहे? पहिलं तर आहे, कोविड जे आजार होतो त्यावेळेस त्याचे कॉम्प्लिकेशन्स किती होतात, म्हणजे लंग्समध्ये जे कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा 10% झाले, 20% झाले, 40%, 50%, 60%, 70%, त्या टक्क्यावर आपल्याला अवलंबून असतो की त्याच्या आजाराचं प्रमाण किती दिवस तो हॉस्पिटलमध्ये राहू शकतो. दुसरं आहे की जर एका पेशंटला जर अगोदर कोरोना झाला दुसऱ्याला होणार ऑब्व्हियसली होऊ शकतो, कारण तो नवीन स्ट्रेन पण असू शकतो किंवा त्याची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्याला वारंवार दुसऱ्या वेळेस कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे. जे लोक अल्कोहोलिक असतात, ज्या लोकांना जुना टीबी असतो, अस्थमा असतो, डायबिटीज आहे, अशा लोकांची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना ही शक्यता जास्त आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जी गोष्ट माहित नाही त्याच्याबद्दल आपण ऑर्डर घेणं शिकणं जरुरी आहे. जसं आपण ज्यावेळेस आपण कारमध्ये जातो, ज्यावेळेस आपल्याला एक प्रकारे मोबाईल गुगल सांगत असतो. नेक्स्ट क्वेश्चन करूत आपण. अच्छा, वारंवार आपण जर डिस्कस करत राहिलं की कोरोना काय होणार, आपण जनरल पब्लिक कोरोना हे झालं, कोरोना ते होणार, तर ह्या संदर्भामध्ये आपल्याला कंटिन्युअस स्ट्रेस राहणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला बीपीचा त्रास होणे, आपली इम्युनिटी महत्वाचे काय आहे की आपण सारखं आपण काढा पित आहे, आयुर्वेदिक हे खात आहे, ते खात आहे, ते पित आहे. ऍक्च्युली व्हॉट इज दिस, आपण इम्युनिटी बूस्ट करत आहे. पण आपण जर सारखं सारखं तेच विचार करत राहिलं तर इम्युनिटी बूस्ट कशी होणार? फॉर एक्झाम्पल, इतर आपण हवा मारत आहे आणि तिकडे पंक्चर करत आहेत तेच गाडी सारखं चालवून, त्याचा फायदा काय? म्हणून इकडे पंक्चर पण आहे आणि इकडे हवा मारण आहे. इट इज वेस्ट ऑफ द ऑल दिस थिंग्स. तर त्याच्यामुळे आपण नुसतं काढा पिणे हे खाणे त्याचा हा उद्देश नाही. आपण इकडे काढा पित आहे, तिथं थ्रू आउट द डे पूर्ण दिवसभर आपण कोरोना बद्दल विचार करत आहे. मग त्या काढाचा फायदा काय होणार? आपली इम्युनिटी कमी होणार की जास्त होणार? ऑब्व्हियसली कमीच होणार आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या करणं जरुरी आहे. डोंट डिस्कस अबाउट द रेग्युलरली अबाउट द कोविड. कोविड बऱ्या झालेल्या पेशंट पासून किती लांब राहावे? ऍक्च्युली ज्या पेशंटला कोविड बरा होतो त्याच्यानंतर तो 24 दिवसानंतर तो नॉन इन्फेक्टिव्ह असतो, तो कोणाला इन्फेक्ट करत नाही. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात असं काही 20-24 दिवसानंतर आपण त्यासोबत राहू शकतो. धन्यवाद युवराजजी, धन्यवाद. वैभव लाटेचा प्रश्न आहे, सर काही जण अल्कोहोलिक असतात आणि त्यांनी जर कोविडची लस घेतली तर त्यांचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का? तसं साईड इफेक्ट हा प्रकार नसतोच. बेसिकली अल्कोहोल जे पेशंट असतात, अल्कोहोलिक पेशंट असतात, अल्कोहोल लिव्हर सिरोसिस, किडनीचा आजार असतो, तर जर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात जर असेल तर त्याचा एक प्रकार साईड इफेक्ट न म्हणता त्याचा एक प्रकारचं कोविडचा असं कुठला साईड इफेक्ट नाही आहे वॅक्सिनेशनचा सच आहे. थोडाफार त्रास होऊ शकतो, ताप येणे, हातपाय दुखणे, त्याच्या पुरता ते पण पॅरासिटामॉल गोळ्याने ते कव्हर अप होतं. योगेश साठेचा प्रश्न आहे की लहान मुलांची पॉवर होण्यासाठी त्यांना काय द्यावे लागेल? बेसिकली लहान मुलांची पॉवर ही जी असते ऑब्व्हियसली चांगली असते, वाढलेली असते, कारण की ते जे असतात त्यांचे जे हार्मोन्स असतात, मी वरच सांगितलेलं आहे माझ्या पहिल्या आताच्या लेक्चरमध्ये, त्यांच्यामध्ये जे डोपामिन, सिरोटेनिन, ऑक्सिटोसिन जे हार्मोन्स असतात ते जास्त प्रमाणात असतात, कारण ते हसत खेळत राहतात आणि जे नॅचरल जे त्यांची इम्युनिटी आहे ती जास्त बूस्टअप असते. सर्वात महत्वाचं आहे की लहान मुलांना पाण्याचं जे प्रमाण असते, लहान मुले पाणी पित नाहीत टाइम टू टाइम, तर आपल्याला त्यांना पाण्याचं प्रमाण आठवण करून त्यांना अर्धा एक तासाला कमीत कमी त्यांना एक ग्लास वाटी आपण पाणी पिणं जरुरी आहे. आणि मुलांना जास्त प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे ते योग्य त्याने करणं जरुरी आहे. आणि त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे आपण त्यांचं खाण्यापिण्याचं लक्ष देणं जरुरी आहे. आता आजकाल मुलं चिप्स वगैरे खातात, ते अवॉइड करणं जरुरी आहे. त्याचे काही एक प्रकार कुठल्याच प्रकार न्यूट्रिशन भेटत नाही. आपले जे आपल्या रेग्युलर आपण जे घरगुती आपण जे खातो, डाळ वगैरे, भात, ते देणं जरुरी आहे. त्याच्यामुळे लहान मुलाची पॉवर हे त्यांच्या खेळण्यामुळं आणि पाणी बरोबर योग्य दिलं त्याची वाढ होते. दुधात म्हणलं दुधाचं प्रमाण आहे, दुधाचं प्रमाण बी त्याच्यामध्ये योग्य प्रमाण देणं जरुरी आहे. मटकी आहे, लहान मुलं मटकी चांगले खातात. मोड आलेल्या ज्या गोळ्या आहेत त्या गोष्टी देणं जरुरी आहे लहान मुलांना.
रजनीकांत गायकवाड़ प्रश्न है, सर मैं पॉजिटिव पेशेंट के साथ 4 दिन तक काम करता था लेकिन मुझे कुछ नहीं हुआ, कोरोना समझ में नहीं आया. बेसिकली कोरोनाचं जर तुम्ही त्याच्या पेशंट सोबत काम केलं जरी असलं तर पेशंट जो असतो तो स्वतः मास्क घालून असतो आणि त्यावेळेस पेशंट मास्क आपण एक प्रोटेक्टिव्ह याच्यामध्ये पण असतो आणि त्यावेळेस आपली त्याचं जे बेसिकली लक्षात ठेवा की कोरोनाचा हा जे आहे ना आपल्याला सिम्पटम्स कधी येतात त्याच्या पर्सेंटेजवर येतात. लोकांना असं वाटतं की कोरोना एक आता समजा माझ्यामध्ये 1% जर कोरोना गेला तर त्याचे सिम्पटम्स जास्त येणार नाही. तर कोरोनाचा म्हणजे त्याचे व्हायरल लोड म्हणतो आपण त्याला साध्या भाषेत. तर टेक्निकली व्हायरल लोडवर आपले सिम्पटम्स दिसतात. व्हायरल लोडवर आपल्याला त्रास होतो. जर माझ्यामध्ये एकच व्हायरस असेल फॉर एक्झाम्पल साध्या भाषेत तर मला त्रास होणार नाही. तर 10 असेल तर त्रास होईल, 20 असेल तर अजून होईल, 40 असेल तर अजून होईल, 70 असेल तर अजून होईल. तर ते व्हायरल लोड माझ्यामध्ये किती गेलेला आहे पेशंट कडून त्याच्यावर माझे सिम्पटम्स असतात. त्याच्या इट इज बेसिकली व्हायरल लोडवर ते सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लक्षात ठेवा की म्हणून आपल्या तुमच्या शरीरामध्ये व्हायरल लोड किती गेला त्याच्यावर तुमचे सिम्पटम्स असतात. ठीक आहे. मनोज साबळेचा प्रश्न आहे, लहान मुलांना हा होण्याचे प्रमाण किती असतं आणि मुलांना काय लक्षणं काय आहेत याविषयी थोडी माहिती द्यावी. लहान मुलांना आजार हा होण्याचे प्रमाण आता ह्या वेळेस जे आहे ह्यावेळेस आता म्हणजे मोस्टली 25% मुलांमध्ये 22% मुलांमध्ये लहान मुलांमध्ये ह्या आजाराचं लक्षण दिसत आहेत. पण हे मुलं काय नुसतं कॅरियर म्हणून आपण त्यांना होतो त्यांना त्यांचे सच कॉम्प्लिकेशन नाही सापडत आहेत. जे माणसं मोठ्या व्यक्तीमध्ये आपण सापडतो त्याला फक्त ताप सर्दी खोकला जे आपलं नॉर्मल फ्लू म्हणतो आपण तसा प्रकार येऊन जातं. पण हे डेंजर कोणासाठी ज्या घरामध्ये मोठे लोक आहेत लहान मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत राहतात त्यांच्या आजूबाजूसाठी राहतात मग ते मुलं ते इन्फेक्शन कॅरी करतात ते इन्फेक्शन आपल्या आई वडिलांना आजोबा आजींना हे कॅरी देते. कारण लहान मुलं तर काय ते आपण मास्क घालू शकत नाही 24 तास त्यांना समज नाहीये. त्याच्यामुळे ह्या मुलांना कोरोना होत आहे पण ते इट इज लाईक ओनली फ्लू लाईक सिम्पटम म्हणजे नुसतं साधं सर्दी खोकल्यासारखं औषध मेडिसिन ते कव्हर अप होत आहे. हे डेंजर आहे त्यांच्या आई वडिलांसाठी आजोबा आजीसाठी. ठीक आहे. आणि तरी म्हणून लहान मुलांना कुठल्याही प्रकारचं काय झालं तर लगेच आपण लहान मुलांना डॉक्टर दाखवून त्याप्रमाणे औषध गोळ्या घेणं जरुरी आहे आणि ते प्रिकॉशन जर कुठल्या लहान मुलं झालं तर आपण स्वतः मास्क घालणं जरुरी आहे. आपल्या घरचे जे मोठे एल्डरली पर्सन्स आहेत किंवा सगळे जे आपण मोठे लोक आहेत तर लहान मुलांच्या घरामध्ये कोणा सर्दी खोकला असेल तर आईने वडिलांनी आजोबांनी मास्क घालणे खूप जरुरी आहे. धन्यवाद सचिन काकडे साहेब. सिद्धार्थ जगतापचा प्रश्न आहे, कोविडचा प्रसार कागदी चालण्यामुळे होऊ शकतो का? कुठलीही वस्तू जर ज्या पेशंटला समजा एका पेशंटला मला जर कोविड झालेला आहे मी ती वस्तू कागदाला धरलेली आहे किंवा मोबाईलला धरलेली आहे किंवा रुमाल धरलेले आहे जर त्याच्यावरती व्हायरस असेल तर ऑब्व्हियसली ते त्याचा प्रसार होऊ शकतो. रमेश कदम प्रश्न आहे, कोरोना हवेत पसरत आहे असे बातम्यांमध्ये सांगत आहे यात कितपत तथ्य आहे? ऑब्व्हियसली त्याचं जे हवेमध्ये प्रमाण आहे त्याचं जे त्याची डेन्सिटी आहे त्याचं वजन जे आहे कोरोनाचं जास्त आहे. ज्यावेळेस पेशंट शिंकतो किंवा खोकलतो त्याच दरम्यानच्या काळामध्ये पेशंटला आपण ज्या समोर आलो तर ते त्या प्रमाणात ते पेशंट त्याचे व्हायरस आहे त्या हवेमध्ये राहतात. एका टप्प्यानंतर ते व्हायरस जड असल्यामुळे त्या हवेमध्ये तरंगू शकत नाही ते एक सरफेस टेकतात एक सरफेस येऊन बसतात. मग ते सरफेस पेन असो मोबाईल असो लॅपटॉप असो की आपला टेबल असो वही असो पुस्तक असो पेन असो मास्क असो शर्ट असो तर त्याच्यावर जाऊन ते बसतात. कारण त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्याच्या हवेतच पसरतो पण जास्त शिंकतो खोकतो त्या जास्त चान्सेस असतात त्याचे दुसऱ्या माणसाला जाण्याचे. सुमेध गोंडाण्याचा प्रश्न आहे की सर विटॅमिन सी च्या टॅबलेट घेणे किती योग्य आहे? विटॅमिन सी च्या टॅबलेट आपण घेणं योग्यच आहे. ते इम्युनि बुस्टरचं काम करतं. आपण ऑलरेडी आपण विटॅमिन सी न घेता आपण नॅचरली मध्ये पण आपण विटॅमिन सी घेतो. लिंबू आहे लिंबूचं प्रमाण आहे याच्यामध्ये आपण त्या प्रमाणात घेतच असतो. विटॅमिन सी झिंकच्या जे टॅबलेट आहे इम्युनिटी बुस्टर आपण ते आपण घेणं जरुरी आहे आपल्याला. तर इट इज खरं योग्यच आहे ते विटॅमिन सी आणि झिंक टॅबलेट घेणं. धन्यवाद राजेश सर.
तर मित्रांनो, आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. कुठल्या अफवावर जाऊ नका, कुठल्या गोष्टीवर डिबेट करू नका. कोरोना चांगला आहे, वाईट आहे, फेक आहे, खोटं आहे. कारण हे आपल्यासाठी अननोन टेरिटरी आहे. तर आपले जे मार्गदर्शक आहेत, जे एक्सपर्ट आहेत, त्यांना फॉलो करा आणि त्याप्रमाणे मास्क वापरा, सतत मास्क वापरा, हात धुण्याचा प्रयत्न करा, डिस्टन्स मेंटेन करून राहण्याचा प्रयत्न करा. प्रबुद्ध भारत यांनी मला छोटस या संदर्भामध्ये मला माहिती देण्याचं काम, छोटस सामाजिक काम माझ्याकडून बी एक प्रश्न घेऊत आपण. तर कोणाला कुठल्याही प्रकारे अजून काही त्रास असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फोन करू शकता. मी माझा नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो, तुम्ही कृपया करून ते नोंद करून घ्यावी. धन्यवाद. जय भीम, जय बिरसा. मला याच्याबद्दल माहिती देण्याबद्दल, सामाजिक काम करण्यामध्ये मला प्रबुद्ध भारतने मला संधी दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. जय भीम, जय बिरसा.